जे मशीन वापरतात त्यांचा फीडबॅक कसा आहे किंवा त्यांना ही मशीन कशी वाटली याबद्दल त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार, आपलं नाव? कल्याण खोमणे. ठीक आहे, आपण ही मशीन कधी घेतलेली? मशीन घेतलेली आता 10 दिवस झालेले आहेत. 10 दिवस. काय वाटते, कशी आहे मशीन? मशीन चालवायसाठी सोपी आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांची कामं व्यवस्थित होत आहेत. बरं, मग हे इतर पॉवर टिलरपेक्षा याने जास्तीची माती लागते आणि शेतकरी समाधानी होतो यात. ठीक आहे. पूर्वी आपण कोणती मशीन चालवतो? पूर्वी मशीन नव्हतं चालवत, पण इतर मशीनची कामं बघितलेली होती आणि घरची शेती विदाऊट व्यवसाय करण्यासाठी हे मशीन निवडलेलं. बरं बरं, म्हणजे आपण हे घरीच चालवता का बाहेर व्यवसाय? बाहेर व्यवसायासाठी सुद्धा चालवतो. मशीन घेतल्यानंतर त्यांनी ठरवलं की याच्यावर व्यवसाय पण करू शकतो असं. हो. पण इतर ट्रॅक्टरांपेक्षा काय तुम्हाला आता इतर पॉवर टिलरपेक्षा यात काय तुम्हाला वेगळेपण वाटते? वेगळे पण असं वाटलं की व्हायब्रेशन नाहीये. बरं विदाऊट तुम्हाला सांगतो डिझेल कमी खाते बरं. आणि काम करताना त्रास होत नाही. माती लावायला वगैरे हा. किती इंची लावताय? माती किती लावते? या 1.25 ते 1.5 फुटापर्यंत माती लावता येते. ओके हो. ओके. इतर पॉवर टिलरच्या तुलनेत जास्त आहे माती. जास्तीची माती लावता येते. त्याच्यामुळं शेतकरी बी समाधानी होतोय आणि विदाऊट आम्हाला बी काम करायला त्रास होत नाही रानात. तर आता इतर पॉवर टिलरला कसं आपल्याला हँडल मारून वगैरे चालू करावं नाही, सेल्फ स्टार्ट मध्ये हे, त्याच्यामुळे काय तो त्रास नाहीये. पाहिजे त्यावेळेस बंद हा, करता पाहिजे त्यावेळेस बंद करता येते, पाहिजे त्यावेळेस चालू करता येते. हो, कसं आहे म्हणजे हे चालवताना काय तुम्हाला कंटाळ वगैरे काय? कंटाळा येत नाहीये काय, कारण काम एकदम सहज करू शकतोय आपण रानात. मशीन कशी अवजड वाटते का? म्हणजे नाही, हलकी आहे. हलकी आहे. एकदम स्टेबल आहे मशीन, त्याच्यामुळे त्रास होत नाहीये. Power. कटावरनं जरी घ्यायचं म्हटलं, अलीकडे पलीकडे करायचं म्हटलं तरी पण काही त्रास होत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की या मशीनने बाजूचा ऊस मोडतो, मग या मशीनने कसं करायचं? तो अजूनपर्यंत तर आम्हाला प्रॉब्लेम आलेला म्हणजे नाही, या कारण ऊस हा मोडतच नाहीये. जास्त अवजड नसल्यामुळे सहजासहजी कमी जागेत वळती आहे. हा, कमी जागेत वळते. या मशीनची लांबी रुंदी कमी असल्या कारणाने हे वळायला त्रास होत नाही काही. ओके. आणि ऊसही शेतात मोडत नाही. ऊसही मोडत नाही. ठीक आहे. आता यातनं खुरपणी वगैरे चांगल्या प्रकारे करते. हा, खरोपणी करते, चाळणी करते, बांधणी करते. नवीन सरी काढायचं म्हणले तरी शेतामध्ये काढू शकतो. हो, काढू शकतो आपण. ठीक आहे. जसं की आपण डेमोमध्ये पाहतच आहात की माती ही इतर पॉवर टेलरपेक्षा निश्चितच जादा लागत आहे आणि आपण ते माती लावल्यानंतर पुन्हा एक अटॅचमेंट रेजर जोडून सुद्धा मागे चालवू शकतो. त्यामुळे या पॉवर टिलर एवढी माती निश्चित आपल्याला कोणत्याही इतर पॉवर टिलरला पाहण्यास मिळणार नाही. असा हा पॉवर ही रेझरनी बांधलेली सरी आहे. एकदा रोटर मारून दुसऱ्यांदा रेझर लावलेला आहे. साधारणतः 1, 2, 3 इथं जवळपास तुम्हाला 1.5-2 फुटापर्यंत म्हणलं तरी उंची तुम्हाला मापू शकता, एवढी उंची आहे. तर असं अशा पद्धतीने बघा रेझरची बांधणी होती आपली. याचा उपयोग सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस बांधणीसाठी रेझरची बांधणीचा खास करून उपयोग होतो. स्पार्क पॉवर टिलरनी केलेल्या बांधणीची ही उंची मोजू शकता. बघा 1, 2 जवळपास 1.5 फुटापर्यंत डबल रोटर मारून ही फक्त बांधणी केलेली आहे. या रेझर लावला नाही काय ना, फक्त रोटरची बांधणी आहे. याला बॉक्स बांधणी आपण म्हणू शकता. ही बांधणीची खोली बघू शकता तुम्ही कशी झालेली आहे. रान सध्या एवढं म्हणजे हे वापशावर रान आहे, जास्त ओल असल्यामुळे रान बघू शकता तुम्ही. अजून थोडं वापशा आल्यावरती अजून माती थोडीशी चढते. तर शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता जवळजवळ 1.5 फूट माती वर उचलून लागलेली आहे. निश्चित चांगला रिझल्ट आहे.